मिरज पंचायत समितीच्या पहिल्या सभेत सदस्यांकडून विविध प्रश्नांचा भडीमार. सदस्यांनी मांडले अनेक महत्त्वपूर्ण ठराव. मिरज पंचायत समितीची पहिलीच मासिक मीटिंग गुरुवारी पंचायत समिती येथे सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ, गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. पहिलीच मीटिंगमध्ये सदस्य आक्रमक होत रस्ते, बांधकाम, घरकुल, आरोग्य, ग्रामपंचायत विभाग, एसटी महामंडळ, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. मिरज तालुक्यात 8 प्राथमिक आरोग्य केंद्रात सोलर बसवले आहेत. मात्र महावितरणचे लाईट बिल थकल्याने सोलर यंत्रणा अद्याप कार्यान्वित करण्यात आली नाही. विशेष बाब म्हणून प्रशासनाने तातडीने महावितरणची वीज बिले भरून सोलर यंत्रणा कार्यान्वित करावी, जेणेकरून लाईट बिलाचा शासनावरचा भार कमी होईल. कर्नाटक महामंडळाच्या काही डेपोच्या बसेस म्हैसाळ येथे थांबत नाहीत, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कर्नाटक महामंडळाची प्रत्येक बस म्हैसाळला थांबावी असा पत्रव्यवहार महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील वरिष्ठ कार्यालय व संबंधित मंत्री महोदय यांच्याकडे करावा, असे 2 महत्त्वाचे ठराव सदस्य गायत्री घोरपडे यांनी सभागृहात मांडला. ज्या विभागाच्या अधिकाऱ्यांना मीटिंगचे पत्र देऊन अधिकारी उपस्थित नाहीत त्यांना नोटीस काढा. ग्रामपंचायत अधिकारी व सदस्यांची मीटिंग लावा, अशी मागणी राजू माळी यांनी केली. बेडक बोलवाड रस्त्याची साईडपट्टी भरा. बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी जागेवर येऊन एस्टिमेट करणं गरजेचं आहे. बेडक येथील पेयजल योजनेवर प्रश्न विचारत विष्णू पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामामध्ये दिरंगाई होत असल्याबाबत शोभा मोहिते यांनी नाराजी व्यक्त केली. अंकली येथील विकास कामाची माहिती वेळेत मिळत नसल्याची तक्रार सूरज मगदूम यांनी केली. अनेक लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले आहेत. याबाबत महिला पंचायत समितीमध्ये चौकशीसाठी आल्यानंतर त्यांना अंगणवाडी सेविकांकडे पाठवलं जातं. अंगणवाडी सेविका पुन्हा पंचायत समितीकडे जाण्याचा सल्ला देत आहेत. मग लाडक्या बहिणींनी काय करायचे? जलजीवन मिशन योजना, मिरज शहरात होणाऱ्या नशेच्या गोळ्या याबाबत रिदा मुजावर यांनी नाराजी व्यक्त केली. स्नेहल पाटील यांनी बुधगाव येथील मुलींची शाळा धोकादायक स्थितीत असल्याचे सांगून निलंकन मागणी केली. पशुवैद्यकीय विभागातील रिक्त पदे भरा, मागणी सुजाता पाटील यांनी केली. विनायक जाधव यांनी कसबे डिग्रज येथील बाजार कट्टा अपूर्ण आहे. जलजीवन मिशनच्या कामावर अधिकारी यांनी स्वतः येऊन कामाची पाहणी करावी, असे मुद्दे उपस्थित केले. यावेळी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकारी यांनी दिले, तर काही माहिती घेऊन देतो असे आश्वस्त केले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी विविध कामांबाबत चर्चा करण्यासाठी पुढील मीटिंगला बोलवा, अशा सूचना गायत्री घोरपडे यांनी दिल्या. जे अधिकारी पत्र देऊनही हजर नाहीत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सभापती तन्वी कमलेकर यांनी दिले.